शासनानं एका निबंधक कार्यालयासाठी एकच आयडी ठेवलाय। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतील जन्म मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्यांना तो टप्प्याटप्प्यानं लॉग इन करून कामं करावी लागतात। त्यातून रोजच्या कामांचा ढिगारा वाढत चाललाय। या अडथळ्यामुळे केवळ नवीन जन्म मृत्यूचीच नोंद करून घेतली जात असल्यानं इतर कामं करायला कर्मचाऱ्यांना वेळच मिळत नाही। त्यामुळे अनेक कामं प्रलंबित राहत असून नागरिकांचे हेलपाटे वाढले आहेत। दररोज विविध प्रकारच्या नव्या तसंच जुन्या नोंदींचे 100 पेक्षा अधिक दाखले दिले जातात। त्याच प्रकारे राज्याच्या इतर कार्यालयांमध्येही आकडा त्या शहरांच्या लोकसंख्येप्रमाणे कमी जास्त होतो। या आकड्याबाबत तक्रारी झाल्यानं सगळ्यांना संशयाच्या चौकटीत उभं करण्यात आलं। त्यासाठी अनेक बैठका होऊन अखेर एका निबंधक कार्यालयाला जन्म मृत्यू नोंदीबाबतच्या शासनाच्या पोर्टलवर काम करण्यासाठी एकच आयडी दिला गेला। गतिमान कामासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांना जन्म मृत्यू नोंद, दुरुस्ती, जुन्या नोंदींचं अद्ययावतीकरण अशी कामं विभागून दिली आहेत। ही सगळी कामं एकाच आयडीवर करावी लागत असल्यानं प्रत्येक कर्मचाऱ्याला ठराविक वेळेत काम करावं लागतंय। एका कर्मचाऱ्याचं काम संपल्यावरच दुसऱ्या कर्मचाऱ्यानं काम करायचं अशी पद्धत गेल्या आठवड्यापासून सुरू आहे। एका कर्मचाऱ्यासोबत दुसऱ्या कामाच्या संबंधित कर्मचाऱ्यानं लॉग इन केलं तर आपोआप पहिल्या कर्मचाऱ्याचं काम थांबतं। त्यामुळे लॉग इनची बटणं जोपर्यंत त्या कर्मचाऱ्याकडे पुन्हा येत नाहीत तोपर्यंत त्याला बसूनच राहावं लागतंय। पूर्वी दररोज जितक्या कामांचा निपटारा होत होता त्याचं प्रमाण आता 25% खाली आलंय। त्यामुळे केवळ नवीन जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्याचे आणि दाखले देण्याचं काम होऊ लागलंय। नावाचा समावेश, पत्ता तसंच नावातील दुरुस्ती, जुन्या नोंदींचे दाखले अशी कामं ठप्प झाली आहेत। पूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र आयडी असल्यानं कामांचा निपटारा होत होता, पण एकाच आयडीमुळे कोल्हापूर महापालिकेतील जन्म मृत्यू नोंद विभागातील कामं रखडली आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंद कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही। त्यात अन्य नागरिक कामासाठी आला तर हे कार्यालय भरून जातंय। त्यामुळे जन्म मृत्यू नोंद कार्यालय प्रशस्त जागेत हलवावं अशी मागणी कर्मचारी आणि नागरिकांमधून होतीये।